नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षक योजना जी की राज्य शासनाने काढलेली होती आणि जिल्हा परिषद आस्थापनेवरती ज्या ज्या प्रशिक्षणार्थांची निवड त्यांनी केलेली होती अशा सर्व जिल्हा परिषद आस्थापनेवर असतील किंवा दुसऱ्या कोणत्याही आस्थापनेवर असतील त्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थ्यांना एक महत्त्वाचं पत्र जिल्हा कौशल्य विकास कार्यालय यांच्यामार्फत प्रकाशित करण्यात आलेले आहे. तर त्या पत्रामध्ये असं म्हटलं आहे की आपणास सूचित करण्यात येते की मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत आपल्या शाळेवर मुख्यमंत्र्यांना आपल्या शाळेवर कार्यरत असणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांची उपस्थिती यापुढे बायोमेट्रिक्स पद्धतीनं होणार आहे. त्यामुळे त्याची पूर्वतयारीसाठी आपण खालील कारवाई 2 दिवसात पूर्ण करायची आहे असं मुख्याध्यापकांना जिल्हा कौशल्य विकास कार्यालयामार्फत एक पत्र आलेलं आहे. तर बघा, ही जी अटेंडन्स आहे GPS मार्फत GPS मॅप कॅमेरा एक ॲप आहे. ते ॲप आपल्याला काय करायचं आहे, डाउनलोड करून घ्यायचे आणि आपल्या ऑफिसमध्ये आपला अटेंडन्सचा त्या GPS कॅमेराद्वारे असा फोटो घ्यायचा आहे की त्या ऑफिसचं त्या GPS कॅमेऱ्यामध्ये अक्षांश आणि रेखांश स्पष्टपणे ओळखू यावे. ज्या ठिकाणी आपण स्वाक्षरी करतो, रोजची अटेंडन्ससाठी स्वाक्षरी करतो, त्या ठिकाणीच आपल्याला त्या GPS मॅप कॅमेऱ्यामध्ये आपल्याला फोटो घ्यायचा आहे. आणि दुसरा पॉईंट म्हणजे ज्या ठिकाणी आपण फोटो काढत आहोत त्याच ठिकाणी युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या उपस्थिती ऑनलाईन होणार आहे. म्हणून ह्याची काळजी घ्यायची की आपण एक्झॅक्ट डॉट पॉईंटला ऑफिसच्या शाळेतील ऑफिसच्या जिथं मुख्याध्यापक कार्यालय आहे त्या ठिकाणी आपल्याला हा फोटो घ्यायचा आहे. त्याच्या पुढचा पॉईंट आपल्याला असा सांगितलेला आहे की सदरील फोटो आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख यांच्याकडे आपल्याला पाठवायचा आहे. तो रोजच्या रोज आपल्याला काढायचा आहे आणि तो फोटो आपले जे केंद्रप्रमुख आहेत त्यांच्याकडे पाठवायचा आहे आणि पुढील कारवाई जी काही असेल ती केंद्रप्रमुख करणार आहेत. तेच फोटो आपला पंचायत समितीला ते पाठवणार आहेत. बघा, एकदा त्या कॅमेऱ्याद्वारे ऑफिसची मॅपिंगसाठीचा फोटो व त्याचा अक्षांश रेखांश ऑनलाईन केल्यानंतर तो नंतर बदलता येणार नाही. बघा, त्या कॅमेऱ्याद्वारे एकदा ऑफिसची किंवा तुमच्या शाळेची मॅपिंग झाली असेल, म्हणून लक्षात घ्या ऑफिसमध्येच किंवा शाळेच्याच एखाद्या वर्गखोलीमध्ये आपल्याला त्या कॅमेऱ्याद्वारे मॅपिंग करायची आहे. एकदा मॅपिंग झाली की ती मॅपिंग आपल्याला बदलता येणार नाही. याची सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी व मुख्याध्यापकाने याची काळजी घ्यायची आहे. आणि लक्षात घ्या, केंद्रप्रमुखाकडे म्हणजेच समूह साधन समन्वयक यांच्याकडे आपण जे फोटो रोजच्या रोज पाठवतील ते फोटो एकाच PDF मध्ये मर्ज करून प्रत्येक केंद्राचे ते पंचायत समितीला पाठवले जाणार आहेत. आता पाहूया आपण प्ले स्टोअरवरून GPS मॅप कॅमेरा कसा डाउनलोड करायचा किंवा कसा इन्स्टॉल करायचा आपल्या मोबाईलमध्ये आणि कशी फोटो घ्यायची. आणि आता आपण पाहणार आहोत स्टोअरवरून GPS मॅप कॅमेरा कसा डाउनलोड करायचा किंवा कसा इन्स्टॉल करायचा ते आता आपण पाहणार आहोत. तर लक्षात घ्या, सर्वप्रथम मी मोबाईलच्या प्ले स्टोअरचं जे ॲप आहे त्या प्ले स्टोअरवर आलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर प्ले स्टोअर असं उघडत आहे आणि ते प्ले स्टोअर उघडल्यानंतर लक्षात घ्या आपल्याला इथं सर्च बॉक्समध्ये किंवा सर्च ॲप्स अँड गेम्स इथं जे नाव आलेले इथं आपल्याला टाकायचं नाव GPS मॅप कॅमेरा. GPS मॅप कॅमेरा
हे बघा इथं खाली आलेलं आहे, मी टाकलं आहे. तर आपल्याला इथं सर्च बटनवर सर्च करायचं. आता सर्च केल्यानंतर लक्षात घ्या आपल्याला कॅमेरा दिसायला हे पिवळ्या कलरचा जो 2 नंबरचा हा जो आपल्याला हा लक्षात घ्या, हा जो कॅमेरा दिसत आहे किंवा हे जे ॲप दिसत आहे हे माझ्या याच्यामध्ये अगोदरच डाउनलोड असल्याकारणानं हे डायरेक्टली ओपन इन्स्टॉल दाखवायला इन्स्टॉल्ड. तुमच्या याच्यात नसेल तर त्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. आणि इन्स्टॉल केल्यानंतर आता बघा आपण काय करतो, याला ओपन करत आहोत. याला ओपन केल्यानंतर आपल्याला बघा ते काही परमिशन मागल, त्या परमिशन तुम्ही अलाव करायच्यात. आपल्याला या गोष्टी दिसत आहेत. तर इथून आपल्याला या ऑफिसमध्ये जे आपण अटेंडन्स जिथं करतो तिथं बसून आपल्याला फोटो घ्यायची आहे. अपडेट होते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.